9 तारखेच्या पहाटे 3-4च्या दरम्यान पोलीस पेट्रोलियमवरती आपली ड्युटी करत असतात तेव्हा त्यांना रस्त्याच्या कडेला एक मर्सिडीज गाडी जळताना दिसते। पेट्रोलिंगवरती असलेल्या पोलिसांना संशय वाटला कदाचित अपघातामुळे या कारला आग लागली असावी। त्यामुळे ड्युटीवरती असलेले पोलीस कर्मचारी तात्काळ त्या मर्सिडीज गाडीकडे धावून जातात। जवळपास कारला लागलेली आग शांत झालेली असते, पण त्या सर्व कारमधून धूर निघत असतो। गाडीमध्ये कोणी आहे का हे पोलिसांनी चेक केलं, पण त्या गाडीमध्ये कोणी नव्हतं। गाडीची डिक्की उघडली तेव्हा त्या पोलिसांना धक्काच बसला, कारण त्या मर्सिडीज गाडीच्या डिक्कीमध्ये एका व्यक्तीचा पूर्ण जळालेला मृतदेह होता। पोलिसांनी जरा व्यवस्थित पाहिलं तर समजलं कोणीतरी त्या व्यक्तीचे हातपाय बांधून त्याला कारच्या डिक्कीमध्ये बंद केलं होतं आणि त्या कारसोबत त्या डिक्कीमध्ये जे कोणी होतं त्याला जिवंत पेटून दिलं होतं। मर्सिडीज गाडी पूर्णपणे जळालेली होती, पण त्या गाडीवरचा नंबर आत्ताही स्पष्ट दिसत होता। पोलिसांनी त्या गाडीवरच्या नंबरच्या आधारे ही गाडी कोणत्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर आहे हे शोधलं। त्यामध्ये समोर आलं ही गाडी तर 21 वर्षीय गगनदीप सिंग या मुलाच्या नावावरती होती। म्हणजेच जळालेल्या मर्सिडीज गाडीच्या डिक्कीमध्ये जो मृतदेह होता तो 21 वर्षीय गगनदीप सिंग याचा होता, पण तो मृतदेह पूर्णपणे जळालेला होता। त्यामुळे पोलिसांना हे कन्फर्म नव्हतं की हा मृतदेह गगनदीपचाच होता। त्यासाठी सर्वात अगोदर त्यांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। जर त्या मर्सिडीज गाडीच्या डिक्कीमध्ये 21 वर्षीय गगनदीप सिंग याचा मृतदेह होता तर तो मृतदेह त्या गाडीमध्ये आला कसं काय आणि त्याला एवढ्या भयंकर पद्धतीने का मारण्यात आलं? नेमकं तो मृतदेह कोणाचा होता आणि एखाद्या व्यक्तीला जिवंत जाळून देण्याचं असं कोणतं कारण होतं? चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया। सर्वात अगोदर 21 वर्ष गगनदीप सिंग हा कोण होता याच्याबद्दल आपण माहिती घेऊ। गगनदीप सिंग हा एका धार्मिक आणि शीख फॅमिलीमध्ये जन्मलेला मुलगा। मूळचा भारतमधील पंजाबचा, पण गेल्या अनेक वर्षापासून त्याचे आईवडील लंडनमध्ये सेटल झाले होते आणि लंडनमध्ये त्यांचा व्यवसायही चालू होता। त्यामुळे गगनदीपसुद्धा लंडनमध्येच राहत होता। गगनदीपच्या वडिलांचा लंडनमध्ये चांगला सेटल व्यवसाय होता, त्यामुळे गगनदीप देखील आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये त्यांना तो मदत करत होता। गगनदीपला त्यांच्या शीख कल्चरबद्दल खूप जास्त अभिमान आणि गर्व होता। त्याला आपल्या शीख कम्युनिटीसाठी भरपूर मोठं काहीतरी करायची इच्छा होती। लंडनमध्येच गगनदीपचा एक मित्र होता हरविंदर शोकर। हरविंदर आणि गगनदीप यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती। हरविंदरला जेव्हा कधी पण पैशाची गरज पडायची तेव्हा गगनदीप त्याला नेहमी मदत करायचा। पण गगनदीपच्या मृत्यूचं कारण त्याचा मित्र हरविंदर नव्हता, त्याचा मर्सिडीज गाडीमध्ये जो जळलेला मृतदेह सापडला होता त्याचं कारण होतं फेसबुक। गगनदीप आणि हरविंदर हे दोघं चांगले मित्र होतेच, त्यामुळे ते दोघे फेसबुकला एकामेकाशी कनेक्ट होते। पण याच फेसबुकमध्ये हरविंदरची एक मैत्रीण होती। त्या मैत्रिणीचं नाव होतं मुंडिल महिल। मुंडिल महिल देखील शीख समुदायामधलीच होती। ती हरविंदरची फ्रेंड असल्यामुळे एक कॉमन फ्रेंड म्हणून गगनदीपने तिला फेसबुक रिक्वेस्ट सेंड केली। महिलने हरविंदरला गगनदीपबद्दल विचारलं, त्यानंतरच तिने फेसबुक रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली। हरविंदरने महिलला सांगितलं, गगनदीप माझा चांगला मित्र आहे आणि त्याचा स्वभाव देखील चांगला आहे, त्यामुळे महिलने गगनदीपची फेसबुक रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली। महिल एक कॉलेज स्टुडंट होती, ती कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती। फेसबुकवर गगनदीप आणि महिलची ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग वाढली आणि बघता बघता महिल आणि गगनदीपमध्ये चांगली मैत्री देखील झाली। त्यामुळे गगनदीप आणि महिल अनेक वेळा फ्रेंड म्हणून भेटले। पण याच दरम्यान गगनदीपच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन होतं। वडील गेल्याचं दुःख झाल्यामुळे गगनदीप खूप एकंटात पडतो, त्याला कोणाचा तरी सपोर्ट हवा होता। अशामध्येच फेसबुकवरून झालेली मैत्रीण महिल ही गगनदीपला नेहमी त्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायची। त्या दरम्यान त्यांच्या अनेक भेटीगाठी व्हायच्या आणि याच भेटीगाठीमधून गगनदीपला महिलवरती प्रेम झालं। महिल मात्र गगनदीपला चांगला मित्र समजत होती। गगनदीप असंच महिलला भेटण्यासाठी 9 तारखेला तिच्या घरी गेला, पण तो पुन्हा आपल्या घरी आलाच नाही आणि त्याच दिवशी पहाटे 3-4 वाजता पोलिसांना एक मर्सिडीज गाडी जळताना दिसली आणि त्यामध्ये एकाचा मृतदेह होता। आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी त्या गाडीच्या नंबरवरून गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे याची माहिती घेतली। त्यामध्ये समजलं होतं ही गाडी गगनदीप सिंग याच मुलाच्या नावावर होती। लंडनमध्ये ज्या ठिकाणी गगनदीपची फॅमिली राहत होती, पोलीस त्या घरी गेले
तिथे गेल्यावर सर्वात अगोदर त्यांनी मर्सिडीज गाडीबद्दल विचारलं। तेव्हा गगनदीपच्या लहान्या बहिणीने पोलिसांना सांगितलं, ही तर माझ्या भावाची गाडी आहे आणि तो काल रात्री आपल्या मित्रांबरोबर पार्टीसाठी गेला होता। पोलिसांनी त्याची गाडी सापडली किंवा त्याचा जळलेला मृतदेह सापडला याबद्दल कोणतीही माहिती गगनदीपची आई किंवा बहिणीला सांगितली नाही, कारण की गाडीमध्ये जो जळलेला मृतदेह सापडला होता त्याचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट यायचा बाकी होता। ज्या ठिकाणी पोलिसांना जळलेल्या अवस्थेमध्ये मर्सिडीज गाडी सापडली होती त्या सर्व ठिकाणाचे पोलिसांनी CCTV फुटेज चेक केले। त्या CCTV फुटेजमध्ये एक व्यक्ती मर्सिडीज गाडीला आग लावून तिथून पळून जाताना दिसतोय, पण त्याचा CCTV मध्ये चेहरा स्पष्ट दिसत नव्हता। दरम्यान त्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट देखील येतो आणि त्यामध्ये कन्फर्म होतं हा मृतदेह 20 वर्षीय गगनदीप सिंग याचाच होता। आता पोलिसांना इथं कन्फर्म झालं होतं हा गगनदीपचा मृतदेह। त्याने लगेचच गगनदीपची पूर्ण हिस्ट्री काढली, त्याचा मोबाईलचा CDRचा डाटा, त्यांनी कोणाकोणाला फोन केले होते, तो किती वाजता कुठे गेला होता याबद्दल पोलिसांनी माहिती घेतली। तर दुसरीकडे रात्री गेलेला गगनदीप अजूनही घरी आला नव्हता, त्यामुळे आई आणि बहीण या दोघांनाही गगनदीपची आता काळजी वाटू लागली होती। त्यामुळे गगनदीपची बहीण सर्वात अगोदर गगनदीपचा मित्र हरविंदर याला फोन करून गगनदीपबद्दल विचारते। हरविंदरनी सांगितलं, मी गेले 2 दिवस झालो गगनदीपला भेटलो नाही। गगनदीपच्या बहिणीला माहिती होतं महिल नावाची मुलगी त्याची चांगली मैत्रिणी, कदाचित तो तिच्या घरी गेला असावा, म्हणून तिला फोन करून गगनदीपबद्दल विचारलं। तेव्हा महिलनी सांगितलं, नाही गगनदीप इकडे आला नव्हता। दुसऱ्या क्षणामध्ये महिल गगनदीपच्या बहिणीला म्हटली, तो मला भेटण्यासाठी आला होता पण लगेच निघून गेला। मनदीपला महिलची बोलण्याची पद्धत ऐकून जरा विचित्र वाटलं। तिला महिलवरती काहीतरी संशय झाला, कारण ती अगोदर म्हटली गगनदीप माझ्याकडे आला नाही आणि दुसऱ्या क्षणात ती म्हटली तो आला होता आणि लवकर गेला। दरम्यान गगनदीपच्या घरातील आई आणि बहिणीला समजतं त्याची कोणीतरी भयंकर पद्धतीने हत्या केली। त्यावेळेस अमनदीप पोलिसांना महिलबरोबर जे काही बोलणं झालं ते सर्व सांगते। मनदीपने पोलिसांना सांगितलं, माझा भाऊ तिची मैत्रीण महिलला भेटण्यासाठी गेला होता, पण महिलने त्याच्याबद्दल मला जास्त काही माहिती सांगितली नाही। पोलिसांनी लगेचच महिल ज्या ठिकाणी राहत होती सर्व ठिकाणाचे CCTV फुटेज पाहिले। त्याच्यामध्ये स्पष्ट झालं गगनदीप त्या दिवशी महिलला भेटण्यासाठीच आला होता। त्यामुळे पोलिसांनी संशयित म्हणून महिलला ताब्यात घ्यायचं ठरवलं। महिल ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी पोलीस गेल्यावर त्यांना समजलं महिल इथून पळून गेली आहे। त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली, तेव्हा शेजारच्याच एका व्यक्तीने सांगितलं मुलगा मर्सिडीज गाडी घेऊन महिलला भेटण्यासाठी आला होता। त्यानंतर पुढे काय झालं याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही। पोलिसांना आत्तापर्यंत जे काही पुरावे, जे काही CCTV फुटेज सापडले होते त्यावरून गगनदीपच्या हत्येची संशयाची सुई महिलकडेच जात होती। अंडिल महिल ही देखील एक शीख समुदायामधीलच मुलगी होती। ती कॉलेजमधून IT इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, तर तिची मोठी बहीण डॉक्टर होती। महिलचा फेसबुकवरती हरविंदर मित्र होता, पण गगनदीपशी तिची कोणतीही ओळख नव्हती। व्हिडिओमध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे गगनदीप आणि हरविंदर हे कॉमन फ्रेंड असल्यामुळे महिलने त्याची फेसबुक रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली होती। हरविंदरनेच महिलला गगनदीपबद्दल सांगितलं होतं तो चांगला मुलगा आहे। नंतरच महिल आणि गगनदीप या दोघांमध्ये मैत्री झाली होती, पण गगनदीप एकतर्फी महिलवरती प्रेम करत होता। त्याचमुळे गगनदीप महिलला पुन्हा एकदा प्रपोज करण्यासाठी 9 तारखेला तिच्या घरी गेला होता। गगनदीप महिलच्या घरी गेल्यानंतर अगोदर त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी झाल्या। गगनदीपने महिलला प्रपोज केलं, पण महिलने स्पष्ट नकार दिला। ती गगनदीपला एक चांगला मित्र समजत होती। बोलणं झाल्यानंतर गगनदीप पुन्हा आपल्या घराकडे यायला लागला, पण फक्त 5-10 मिनिटं झाले होते तो महिलच्या घरातून बाहेर आला होता। त्याच्या 15 मिनिटांनी तो पुन्हा महिलकडे जातो आणि सांगतो, माझी गाडी खराब झाली आहे, ती स्टार्ट होत नाही, काय मी आजच्या एक दिवस तुझ्या घरी थांबू शकतो का? महिल तर तो चांगला मित्र झाला होता, म्हणून महिलने त्याला घरी राहण्यासाठी होकार दिला। त्या दिवशी महिल ज्या घरात राहत होती ते महिल आणि गगनदीप हे दोघंच घरी होते। महिल आपला अभ्यास करण्यासाठी बेडरूममध्ये गेली, तर गगन हॉलमध्ये झोपला होता, पण तो वारंवार महिलला डिस्टर्ब करत होता। जे गगनदीपला करायचं नव्हतं ते त्याच्या हातून घडलं। त्याने महिलवरती त्या दिवशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। गच्या भरामध्ये महिलने 2 कानाखाली गगनदीपला मारल्या होत्या। त्यानंतर तो शुद्धीवर आला आणि महिलला पाया पडून विनंती करून माझ्याकडून चुकी झाली, माफ कर असं म्हणून
तो महिलला विनंती करत होता. गगनदीपने महिल बरोबर जे केलं होतं ते महिलने कधीही विचार केलं नव्हतं. तिने लगेचच त्याला घरातून बाहेर काढून दिलं. तिच्याबरोबर गगनदीपने जे करण्याचा प्रयत्न केला त्या सर्व गोष्टी तिने त्यांचा दोघांचा कॉमन फ्रेंड हरविंदर याला सांगितलं. हरविंदरला गगनदीपने जे काही केलं त्या गोष्टीचा अत्यंत राग आला. त्यांनी महिलला सांगितलं, तू त्याला असं सोडू नको, पण त्याला चांगली अद्दल घडू, त्याला तू पुन्हा घरी बोलून घे. हरविंदरने महिलला जे सांगितलं होतं त्याचप्रमाणे महिलने गगनदीपला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी भेटण्यासाठी बोलवलं. गगनदीपला वाटलं कदाचित महिलला देखील प्रपोज करायचं असेल किंवा तिने माझं प्रेम ॲक्सेप्ट केलं असेल. पण गगनदीप जेव्हा दुसऱ्यांदा तिच्या घरी जातो तेव्हा तिथे भलतंच घडतं. कारण की त्यावेळेस घरामध्ये महिल, कॉमन मित्र हरविंदर आणि हरविंदरचा आणखीन एक मित्र जो की लंडनमध्येच राहत होता, तिघंजणं घरात होते. गगनदीपला अद्दल घडवायची हा सर्व प्लॅनिंग हरविंदरने केला होता. त्यामुळं महिलला माहिती नव्हतं हरविंदर नेमकं काय करणार आहे. गगनदीप महिलच्या घरी आल्यानंतर हरविंदर त्याच्या मित्राने दोघांनी मिळून हरविंदरला खूप जास्त मारहाण केली. एवढी मारहाण केली होती की तो बेशुद्ध झाला होता. त्यावेळेस याच दोघांनी रात्रीच्या वेळेस महिलला सांगितलं होतं गगनदीपला बाहेर सोडून येतो. पण हरविंदर आणि त्याच्या मित्राने भलताच प्लॅन केला होता. त्याचे हातपाय बांधले आणि त्याला मर्सडीज गाडीच्या डिक्कीमध्ये बंद केलं आणि हीच मर्सडीज गाडी त्यांनी गगनदीप सिंग या मुलाबरोबरच जिवंत पेटून दिली. गगनदीपला मारल्यानंतरच हरविंदरने महिलला गगनदीपबद्दल सांगितलं होतं आणि त्यामुळेच महिल देखील तिथून फरार झाली होती. एका मुलीमुळे दोन मित्रांमध्ये वाद झालं आणि त्या वादाचं रूपांतर हत्येमध्ये झालं. पण गगनदीपने महिल बरोबर केलं होतं ते देखील चुकीचं होतं. आपल्याला या सर्व घटनेवरती काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.